मित्रांनो, रविवारी दुपारी जेवणाच्या ताटात झणझणीत मटणाचा रस्सा आणि सोबत गरमागरम चपाती किंवा भाकरी असेल तर सुट्टीचा आनंद द्विगुणित होतो. पण बऱ्याचदा असं होतं की मटण बनवलेले असतानाच घरातल्या कुणाची तरी इच्छा होते की अंडी खायची. मग आपण काय करतो? मटणाच्या रश्श्यामध्येच उकडलेली अंडी टाकून मटण अंडी करी बनवतो किंवा मटण खाताना बाजूला आमलेट किंवा उकडलेली अंडी सुद्धा हौसेने खातो. हॉटेलमध्ये गेल्यावर तर आपण आवडीने मटण खिमा घोटाळा किंवा मटण एग्स करी अशी डिश मागवतो. पण मित्रांनो, कधी जेवताना पाठीमागून आई किंवा आजी ओरडल्याचं आठवतं का? की अरे बाबा, मटण आणि अंडी एकत्र खाऊ नकोस, पोट बिघडेल, किंवा हे दोन्ही उष्ण पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीराला त्रास होईल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा सल्ला कधी ना कधी ऐकलाच असेल. पण आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगात या साऱ्या समजुतीमध्ये कितपत तथ्य आहे? मटण आणि अंडी एकत्र खाणे हे आपल्या शरीरासाठी खरोखर घातक आहे का, की हा एक केवळ गैरसमज आहे? आज आपण या विषयावर अत्यंत सविस्तर, शास्त्रीय आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या दोन्ही पदार्थाच्या मिलाफाचं खरं विज्ञान जाणून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेळी खाताना तुमच्या मनात कुठलीही भीती उरणार नाही. मित्रांनो, चला तर मग सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की मटण आणि अंडी या दोन्ही पदार्थामध्ये नेमकी कोणती पोषक तत्वे असतात. मटण आणि अंडी हे दोन्ही प्रथिने म्हणजेच हाय क्वालिटी प्रोटीनचे अत्यंत उत्कृष्ट स्रोत मानले जातात. अंड्याला तर विज्ञानात कंप्लीट प्रोटीन म्हटले जाते, कारण यात शरीराला आवश्यक असणारे सर्व अमिनो ऍसिड्स योग्य प्रमाणात आढळतात. तर दुसरीकडे मटण म्हणजेच रेड मीट हे केवळ प्रोटीनचे समृद्ध स्रोत नसते, तर त्यामध्ये लोह, झिंक, व्हिटॅमिन B12 आणि अनेक महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जेव्हा आपण हे दोन्ही पदार्थ एकत्र करतो तेव्हा एकाच वेळी आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे वरवर पाहता ही जोडी अत्यंत पोषक वाटते आणि म्हणूनच जिम करणारे किंवा हेवी वर्कआउट करणारे लोक या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खाणे पसंत करतात. पण विज्ञानाच्या दृष्टीने केवळ पोषक घटक जास्त असणे पुरेसे नसते, तर आपले शरीर ते कशा प्रकारे पचवते यावर सर्व काही अवलंबून असते. आता मूळ प्रश्नाकडे वळूया की हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे योग्य आहे की अयोग्य. याचे थेट उत्तर द्यायचे झाले तर विज्ञानानुसार निरोगी पचन संस्था असलेल्या व्यक्तींसाठी मटण आणि अंडी एकत्र खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणताही थेट धोका नाही, परंतु यामध्ये एक मोठी अडचण आहे आणि ती म्हणजे पचनशक्ती. मटण पचायला आधीच खूप जड असते, कारण त्यातील फायबर्स आणि फॅटचे विघटन करायला शरीराला भरपूर वेळ लागतो. त्यातच जेव्हा आपण अंडी सुद्धा सोबत खातो ते स्वतः प्रोटीन आणि फॅटचा भारी स्रोत आहे. जेव्हा आपल्या पचन संस्थेवरचा ताण दुपटीने वाढतो तेव्हा आपण अतिप्रमाणात प्रोटीन आणि फॅट्स एकत्र पोटात ढकलतो, तेव्हा आपल्या पोटाला पचनासाठी जास्त प्रमाणात पाचक रस आणि आम्ल तयार करावे लागते. यामुळे पचनक्रिया अत्यंत संथ होते. परिणामी काही लोकांना जेवणानंतर सुस्ती येणे, पोट फुगणे, गॅसेस होणे, ऍसिडिटी वाढणे किंवा पोट जड वाटणे अशा समस्या जाणवू शकतात. म्हणजेच हे कॉम्बिनेशन स्वतःहून विषारी नाही, पण ते पचनासाठी तुमच्या पोटाला प्रचंड मेहनत करावी लागते. या विषयाला आणखी एक शास्त्रीय बाजू आहे, ती म्हणजे उष्णता किंवा शरीरातील थर्मोजेनिक इफेक्ट. आयुर्वेद आणि निसर्गोपचारानुसार मटण आणि अंडी हे दोन्ही गरम गुणधर्माचे म्हणजेच अत्यंत उष्ण पदार्थ आहेत. विज्ञान सांगते की जेव्हा आपण प्रोटीनयुक्त अन्न खातो तेव्हा शरीराचे तापमान थोडे वाढते, ज्याला अन्नाचा थर्मिक इफेक्ट म्हणतात. मटण आणि अंडी एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते. ज्या लोकांचे शरीर आधीच उष्ण प्रकृतीचे आहे त्यांना यामुळे तोंड येणे, पोटात जळजळ होणे, पुरळ उठणे किंवा अपचनाचा त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात हे एकत्र खाणे कदाचित चालू शकते, पण कडक उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात असे जड अन्न एकत्र खाणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या दोन्ही पदार्थाच्या एकत्र सेवनाचा तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य. मटणामध्ये, विशेषतः फॅट असलेल्या मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. तसेच अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये म्हणजेच योगमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चांगलेच असते. जेव्हा तुम्ही हे दोन्ही पदार्थ नियमितपणे आणि जास्त प्रमाणात एकत्र खातात तेव्हा शरीरातील सॅच्युरेटेड फॅट आणि एकूणच कॅलरीचे प्रमाण अचानक वाढते. जर तुम्ही खूप शारीरिक श्रम करत नसाल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर या सवयीमुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे चवीसाठी कधीतरी एकत्र खाणे ठीक आहे, परंतु रोजच्या आहारात या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवणे वजन वाढवण्यास आणि हृदयविकाराला निमंत्रण देणारी ठरू शकते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी मटण आणि अंडी एकत्र खाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना IBS म्हणजेच इरिटेबल बाउल सिंड्रोम
गॅस आणि बदकोष्ठतेचा जुना त्रास आहे त्यांनी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नयेत. दुसरे म्हणजे ज्यांना युरिक ऍसिड किंवा सांधेदुखीचा त्रास आहे. मटण आणि अंडी या दोन्हीमध्ये प्युरिन नावाचे घटक असतात जे शरीरात युरिक ऍसिड वाढवतात, ज्यामुळे सांधेदुखी असणाऱ्याने हे कॉम्बिनेशन टाळलेले बरे. तिसरे म्हणजे ज्या लोकांना आधीच कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार आहेत त्यांनी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे. चौथी वर्गवारी म्हणजे ज्यांची यकृत म्हणजेच लिव्हर कमजोर आहे, कारण प्रोटीनचे पचन करण्याचे मुख्य काम यकृत करत असते आणि या अतिरिक्त प्रोटीन लोडमुळे यकृतावरती ताण येऊ शकतो. शेवटी तुम्हाला जर मटण आणि अंडी एकत्र खाण्याची इच्छा असेलच तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षितपणे खाऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे मटणावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही मटण खात असाल तर सोबत एकच अंड्याचा पांढरा भाग खा. पिवळा बलक टाळा, जेणेकरून अतिरिक्त फॅट आणि कोलेस्ट्रॉल शरीरात जाणार नाही आणि पोटावरचा ताण कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जेवण रात्रीच्या वेळी जेवण्याऐवजी दुपारी जेवा, जेणेकरून शरीराला ते पचण्यासाठी दिवसभरात पुरेसा वेळ मिळेल. तिसरी अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही असे जड अन्न खाता तेव्हा सोबत भरपूर कोशिंबीर, काकडी किंवा लिंबू नक्की वापरा. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि कोशिंबीरमधील फायबर्स तुमच्या पचनक्रियेला गती देतात आणि मटण व अंडी सहज पचण्यास मदत करतात. तर मित्रांनो, आजच्या या संपूर्ण विश्लेषणावरून आपल्याला हे समजते की मटण आणि अंडी एकत्र खाणे हे विज्ञानाच्या दृष्टीने पूर्णपणे विषारी किंवा जीव घेणे मुळीच नाही, पण ते पचायला अत्यंत जड असल्यामुळे तुमच्या शरीराची क्षमता पाहूनच तुम्ही त्याचा स्वाद घ्या. चवीसाठी कधीतरी एकत्र खाणे चालू शकते, पण अतिरेक नेहमीच टाळलेला बरा. तुम्हाला आजची ही शास्त्रीय माहिती कशी वाटली? तुम्ही मटण आणि अंडी एकत्र कधी खाल्ली आहे का आणि तुम्हाला काही त्रास झाला होता का हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या खवय्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.